नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक निराधार बांधव विचारत आहेत की सर नोव्हेंबर महिन्याचे पोर्टलवर नोटिफिकेशन आले का, सूचना आली का, म्हणजे पोर्टलवर सूचना आली की लगेच पैसे मिळतात, तर त्या संदर्भात विचारणा होत आहे। तसेच मित्रांनो, काही जण सांगतायत की 2,500 रुपये आणि या महिन्याचे 2,500, पुढच्या महिन्याचे 2,500 रुपये, हे खरं आहे का? तसेच दिव्यांगांना किंवा इतर सर्व लाभार्थ्यांना वेगवेगळे खाते काढणे गरजेचे आहे का, या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहे। त्याविषयी आपण प्रत्यक्ष माहिती बघूया। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम पोर्टलवर जाऊया आणि पोर्टलवर काही माहिती आली का ते बघूया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी sasmahait.org या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल। या ठिकाणी स्क्रीनवरच जे नोटिफिकेशन येत असतं, तर या ठिकाणी कोणताही मेसेज या ठिकाणी आलेला नाही। या ठिकाणी लिहून येतं की या कालावधीत हे डीबीटी पोर्टल बंद राहील, कारण की डीबीटी प्रोसेस या ठिकाणी चालू आहे, म्हणजे निराधार बांधवांची डीबीटी प्रक्रिया चालू आहे, पैसे देण्याची प्रक्रिया चालू आहे। तर अशा प्रकारचं कोणतंही नोटिफिकेशन आज आलेलं नाही। आज खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती की आज सरकारने, आज तरी प्रशासन या ठिकाणी दिव्यांग बांधवांना दिलासा देईल, परंतु अजूनपर्यंत काही दिलासा दिलेला नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला किती महिन्याचे पैसे मिळालेले आहे, तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन झालेलं आहे किंवा नाही, हे तपासू शकता। तर या ठिकाणी आपण बघू शकता ही लाभार्थी स्थिती आहे। लाभार्थी स्थिती या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता। या ठिकाणी लाभार्थी स्थिती या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बेनिफिशियरी स्टेटस असा ऑप्शन येईल। या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल OTPला क्लिक करायचं आहे। गेट मोबाईल OTPला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची योजनेविषयीची सर्व माहिती येईल। तुमचं नाव, तुमची डिटेल, मोबाईल नंबर, तुमचा अकाउंट नंबर, कोणत्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येत आहेत, किंवा या ठिकाणी तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे किंवा नाही। या ठिकाणी आपण बघू शकता आधार ऑथेंटिफिकेशन, येस नो, अशा पद्धतीची सर्व माहिती येईल। सर्व माहिती चेक करून घ्या आणि तुम्हाला किती महिन्यापर्यंत पैसे मिळालेले आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे। तर मित्रांनो, ही पण बघून घ्या, काही त्रुटी असतील तर तुम्ही लगेच पूर्ण करून घेऊ शकता। ज्या दिव्यांग बांधवांना मागील महिन्यात 1,500 रुपये आलेले आहेत, तर त्यांनी तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा केली नसतील तर त्या ठिकाणी जमा करा। तहसील कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी कागदपत्रे जमा करून यादी तयार करणे चालू आहे, कारण की प्रशासनाच्या वतीने अजूनपर्यंत डीबीटी पोर्टलवर कोणताही ऑप्शन दिलेला नाही। आपण अनेक ठिकाणी या ठिकाणी विचारपूस सुद्धा केलेली आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की आम्ही या ठिकाणी ऑफलाईन याद्या तयार करत आहोत। तर सरकारच्या वतीने अजूनपर्यंत कुठलाही ऑप्शन आलेला नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। तर त्या दिव्यांग बांधवांना पैसे मिळणार किंवा नाही हे अजूनपर्यंत ठरलेलं नाही। ज्यावेळेस पैसे खात्यात येतील त्यावेळेस आपल्याला कळेल। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे की 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील का? तर मित्रांनो, प्रशासनाच्या वतीने एका महिन्याचेच पैसे या ठिकाणी निराधार बांधवांना देणे जमत नाही आहे, तर दुसऱ्या महिन्याचे पैसे येणार नाही। फक्त याच महिन्याचे आले तर 20 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आणि नंतर आहे की प्रश्न होता की नवीन बँक खाते काढावं लागेल का, सर्वांनाच KYC करावं लागेल का? तर सर्वांना KYC करण्याची गरज नाही। ज्यांना 2,500 रुपये आलेले आहे त्यांना KYC करण्याची गरज नाही, किंवा कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही, किंवा इतर दिव्यांग सोडून जे निराधार बांधव ज्यांना रेग्युलर पैसे येते त्यांना कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही। कोणतेही बँक अकाउंट नवीन खोलण्याची गरज नाही। तुम्हाला रेग्युलर पैसे येत असतील तर कोणतेही बँक खाते काढू नका। जे नवीन बँक खाते काढायचे होते ते सरकारने काढलेले आहे, तर ते डीबीटी प्रक्रिया त्याद्वारे आता राबवणार आहे। तर मित्रांनो, अनेक निराधार बांधव, सर्वच निराधार बांधव या ठिकाणी आज आशा लावून होते की डीबीटी पोर्टलवर या ठिकाणी ऑप्शन येणे गरजेचे आहे, मेसेज येणे गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत कोणती नोटीस, मेसेज आलेला नाही। तरी सरकारला विनंती आहे की माझ्या निराधार बांधवांचं, दिव्यांग बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल चालू आहे। ते रोजच्या रोज बँकेत जाऊन चक्रा मारतायत की पैसे जमा झालेत किंवा नाही, तरी सरकारने लवकर हे पैसे जमा करावे अशी सरकारला विनंती आहे। आणि निराधार बांधवांची जो काही त्रास आहे तो समजून घेऊन निराधार बांधवांना वेळेवर पैसे देण्याची कृपा करावी। तर मित्रांनो, कोणत्याही अफवेला बळी पडू नका। या पोर्टलवर या ठिकाणी सूचना आली, नोटिफिकेशन आलं तरच या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहे, आणि 20 तारखेपर्यंत हे पैसे येतील असे सांगण्यात आलेले आहे।
तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जो त्रास होतोय त्याबद्दल खूप वाईट वाटतंय, पण लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हावेत यासाठी आता सरकारकडे मागणी करणे गरजेचे आहे, प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जर काही अपडेट आली, नोटिफिकेशन आली की तुमच्यापर्यंत लगेच या ठिकाणी आम्ही माहिती पोहोचू. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.